हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंगच्या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन्ही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2025 ची जी राज्यसेवा परीक्षा आहे ही माहिती आहे तुम्हाला की ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने होणार आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा ह्या परीक्षेला ठाम विरोध आहे. म्हणजेच वर्णात्मक पॅटर्न म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. म्हणजे नेमके प्रकरण काय आहे हे आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझे डेली क्लास तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल, मंडे टू फ्रायडे आपण 5 वाजता तुमच्या भेटीला येतो. सोमवार ते शुक्रवार युट्यूबच्या माध्यमातून, म्हणजे आपलं हे जे चॅनल आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग, 5 वाजता आपण तुमच्या डेली भेटीला येतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. याची जी काही पीडीएफ जी असते, म्हणजे जे काही आपण क्वेश्चन डिस्कस करतो त्याची पीडीएफ आपण हे मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, हे जे स्कॅनर तुम्हाला दिसतं हे टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर आपण त्याची पीडीएफ शेअर करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मंडे टू फ्रायडे, ठीक आहे, मंडे टू फ्रायडे 6 वाजता, ठीक आहे, 6 वाजता आपण पीवायक्यूचं सेशन घेतो आपल्या मास्टर क्लासच्या माध्यमातून. म्हणजे हे सुद्धा फ्री असतं. मास्टर क्लासच्या माध्यमातून हे सुद्धा कसं असतं, फ्री असतं पीवायक्यू सेशन. हे सेशन जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या ह्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. मुलांचा आणि मुलींचा विद्यार्थी मित्रांनो सेपरेट ग्रुप आपण ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6:30 वाजता आपली पेड बॅच असतं, ज्यामध्ये आता आपलं रिझनिंग सुरू आहे. ठीक आहे, रिझनिंग सुरू आहे. बाकी पेड बॅच बद्दल मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर नेमकं प्रकरण काय एक्झॅक्टली ते आपण जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुण्यनगरी या पेपरमध्ये एक लेख आलेला होता, एमपीएससी परीक्षार्थींचा वर्णात्मक परीक्षेला ठाम विरोध. मग त्यांनी म्हटलं होतं की वस्तुनिष्ठ बहुपर्याय कायम ठेवण्याचा आग्रह. आता सगळ्यात पूर्वी आपण हे समजून घेऊ की 2025 चा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, म्हणजे एक्झॅक्टली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या म्हणजे 2024 पर्यंत त्यांनी मल्टिपल चॉईस क्वेश्चन ठेवला होता. म्हणजेच पेपर 1 जसा होता आपला जीएसचा पेपर 1 ज्याला आपण म्हणतोय, ठीक आहे, आणि पेपर 2 हे एमसीक्यूज होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला तिथे 4 ऑप्शन असायचे. पण आता त्यांनी काय केलंय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पेपर 1 जो आहे, ठीक आहे, पेपर 1 जो आहे आणि पेपर 2 हा यूपीएससीच्या आधारित पॅटर्नवर केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आता हा तुमचा जो पेपर असणार आहे हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. म्हणजे जसा यूपीएससीचा जो पॅटर्न आहे एक्झॅक्टली तसाच पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. मग आता जर सपोज यूपीएससीचा पॅटर्न आहे तसाच पॅटर्न जर असणार आहे, कारण इथे जी मेन्सची एक्झाम जी तुमची होणार आहे ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार. आतापर्यंत मेन्सची एक्झाम सुद्धा कशी व्हायची, ही मल्टिपल चॉईसनेच व्हायची. त्याच्यात काही विषय जसे इथिक्स वाले वगैरे विषय जसे यूपीएससीला असतात ते ऍड झालेले आहेत. तर आता या परीक्षेला, कारण एमपीएससी वाल्यांनी ही परीक्षा कधी दिलेली नाहीये, ही पहिल्यांदाच देत आहे, त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा या परीक्षेला ठाम विरोधच आहे. मग या लेखमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघून घेऊ. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या आगामी होणाऱ्या वर्णात्मक परीक्षेला विरोध असून जुन्या पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धती कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्याने घेतला आहे. करिअरच्या दृष्टीने कोणतेही क्षेत्र असो, स्पर्धा ही निश्चितच आहे आणि असायला हवी. काळ बदलला, अगदी खेड्यापाड्यात शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व पोहोचले. एमपीएससी यूपीएससी ही सर्व खुली क्षेत्रे आहेत. या परीक्षांमध्ये यशस्वी व्हायला संयम, प्रामाणिक प्रयत्न या गोष्टींची आवश्यकता आहे. स्पर्धा परीक्षेचे जाळे खूप मोठे आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध परीक्षा देतात. पारंपरिक वर्णात्मक परीक्षा पद्धतीने 2025 पासून लागू करण्याबाबत सन 2022 मध्ये, बघा पहिल्यांदा कधी, 2022 मध्ये चंद्रकांत दळवी समितीने शिफारस केली होती. कोणत्या समितीने? चंद्रकांत दळवी समितीने. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा योजना जाहीर केली. या पारंपरिक वर्णात्मक परीक्षा पद्धतीला राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा विरोध असून पूर्वीप्रमाणेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात जोरदार मागणी केली जात आहे. चंद्रकांत दळवी समितीने 2025 पासून वर्णात्मक परीक्षा लागू होणार असल्याचे सांगितले आहे. या पारंपरिक वर्णात्मक परीक्षा पद्धतीने निकाल लागल्यास विलंब होत आहे. तसेच गुणदान पद्धतीने भेदभाव होऊ शकतो अशी भीती विद्यार्थ्यांमधून होत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. वर्णात्मक परीक्षांचा निकाल वर्षभर लागत नाही.
त्यामध्ये गुणदान पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की जर सपोज वर्णात्मक पद्धतीने जर परीक्षा होत असेल तर त्याचे रिझल्ट लवकर लागत नाही, म्हणजे वर्ष चालले जातात असं म्हणणं आहे. म्हणून विद्यार्थ्यांचा ठाम विरोध आहे. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा विरोधाचा कारण असं की त्यांनी हा एक्झामचा पॅटर्न दिलेला नाही आहे आणि जे लास्ट म्हणजे अटेम्प्ट आहे, मग त्यांच्यासाठी हा अटेम्प्ट पुन्हा वाया जाणार, कारण परीक्षा समजणार नाही. तर त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांकडनं या परीक्षेला विरोध होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी विद्यार्थ्यांकडनं विरोध होत असेल तरी अजूनही क्लॅरिटी आलेली नाही आहे, म्हणजे एमपीएससीने आपल्याला क्लॅरिटी दिलेली नाही आहे की हा म्हणजे सब्जेक्टिव्ह होईल बा म्हणून. म्हणजे आपण आता असं पकडून चालू की हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच एक्झाम होईल हे आपल्याला गृहीत धरून चालावं लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही पण प्रिपरेशन करत असताना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच आपल्याला एक्झाम द्यायची आहे. कारण बघा, जर सपोज हे असं चालू राहील आणि एक्झामच्या डेट्स जवळ जर आल्या तर तुमचं प्रिपरेशन राहून जाईल आणि तुमचं ज्या पद्धतीनं प्रिपरेशन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन होणार नाही. म्हणून तुम्ही जे तुमचं जे काही अभ्यास आहे ते अभ्यास तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच चालू असू द्या, जोपर्यंत एक क्लॅरिटी येत नाही आयोगाकडून की एक्झॅक्टली एक्झाम कशी होत आहे. म्हणून आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच एक्झाम होणार आहे असं गृहीत धरून चालू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर तुम्हाला पेड बॅच जर जॉईन करायचे असेल तर आपली राज्यसेवेची ही एक पेड बॅच सुरू होत आहे येत्या सोमवारपासून, म्हणजे परवा म्हणजे उद्यापासनं. सो इंटिग्रेटेड एनसीआरटी आणि फाउंडेशन बॅच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये लाईव्ह कोर्स, मेन्स टेस्ट सिरीज, मेन्स उत्तर लेखन आणि 1000 अधिक स्टडी नोट्स, प्रिलिम टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप सत्र. तुम्हाला जर याचं सबस्क्रिप्शन 22,000 हवं असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करून राज्यसेवेचं सबस्क्रिप्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऍटलिस्ट इन्क्वायरी जर तुम्हाला करायची असेल, घ्यायची असेल किंवा नसेलही घ्यायची, इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला पर्सनल नंबरवर कॉल करू शकता. त्यानंतर आपला हा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे ज्यात आपण पीडीएफ आणि बाकी सेशन्सचे नोटिफिकेशन देत असतो. तर तुम्ही हा ग्रुप व्हॉट्सअपचा जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे पण सेशन्स बघत आहे. तर हे यशोदय बॅच आहे, इंटिग्रेटेड एनसीआरटी आणि फाउंडेशन बॅच आहे, ही सोमवारपासून तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये एनसीआरटी फाउंडेशन कोर्स सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला हे सगळे त्यामध्ये तुम्हाला एनसीआरटी बेस्ड लाईव्ह कोर्स, एनसीआरटी बेस्ड मॉक टेस्ट, एनसीआरटी अभ्यासक्रमातून 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, पूर्ण पुनरावृत्तीसाठी 1000 अधिक विषयानुसार एमसीक्यूज आणि पुस्तकाच्या मागचे क्वेश्चन्स कव्हर केले जाईल. जर तुम्ही कंबाईन एक्झामचं प्रिपरेशन करत असाल 2024 जर तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच हवी असेल तर तुम्ही आत्ताच ही फास्ट ट्रॅक 2024 ची, जसं तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी कंबाईनची जी परीक्षा आहे ती पोस्टपोन होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीने प्रिपरेशन करून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चं कंबाईन बॅच लावू शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून फक्त तुम्हाला कोड टाकायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. हा कोड जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टाकला तर तुम्हाला ही बॅच डिस्काउंट प्राइस मध्ये, म्हणजेच तुम्हाला ही बॅच 799 रुपयात भेटणार आहे. तर होप सो तुम्हाला सेशन समजलं असेल की एक्झॅक्टली सेशन आपण कशासाठी घेतलाय, काय आहे, आणि मी क्लॅरिटी पण दिलेली आहे. आणि डेली तुम्हाला माझे सेशन्स करायचं असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूब, म्हणजे हे जे आपलं टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे चॅनल आहे त्यावर तुम्ही नक्कीच सेशन जॉईन करा. ठीक आहे, युट्यूबला. त्यानंतर 6 वाजता आपल्या मास्टर क्लासच्या माध्यमातून टेक्स्टबुक ऍपवर तुम्ही जॉईन करू शकता. आणि पेड बॅच, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, पेड बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईस.